नमस्कार मित्रांनो, सोजन गाताना यूट्यूब चॅनल कोकणी संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो म्हणजे सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, प्रवास आहे आजचा मुंबईचा आणि आपण आहोत अलिबागला। चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे आपल्याला कमेंट येऊ दे की व्हिडिओ कसा वाटला, कारण जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे, पाहू शकता अलिबागचा। तर अलिबागमध्ये मित्रांनो आपण फेरीबोटनी चाललो आहे मुंबईला, कारण इथे खूप साऱ्या फेरीबोट लागल्या जातात अजिंठा वगैरे, आणि त्याच्यातूनच आपला प्रवास कोणत्या बोटीतून होणार आहे तो आपण पाहणार आहोत। कारण हा व्ह्यू आहे ना तर मजेशीर असणार आहे, पाहू। जी आपली बोललो होतं मांडवी जेटी, तर मित्रांनो हाच व्ह्यू आहे आणि पाहू शकता समोरचा व्ह्यू। त्या साईडला मित्रांनो बोट पाहू शकता केवढे आहे ते, आणि आपल्याला ह्या बोटीमधून जायचं आहे कारण ते हलते बघा किती ती, कारण ह्या बोटीतून आपला प्रवास असणार आहे आजचा, आणि तो मित्रांनो मजेशीर असणार आहे। कारण मित्रांनो आज जर बघायला गेलं तर अलिबागमध्ये ना खूप सारे व्ह्यू पाहायला मिळतात। आपण अलिबागमधून सुटलेला फेरीबोटने, कारण अजिंठाची जी बोट आहे ना त्या बोटीत आपण आहोत, आणि तो बोटीतला आपला व्ह्यू पाहायला मिळतो आहे। कारण ते मुंबई टू अलिबाग हा प्रवास अजिंठाने केला जातो, किंवा 2 फेरीबोट आहेत अजून, तर त्याच्याने हा प्रवास असतो। आणि तिकीट जर बोललं तर 170 रुपये तिकीट असते, आणि त्या साईडला जे आपल्याला ते काउंटरवरती असतात आतमध्ये चढण्यासाठी, तर याची काळजी घेतली जाते। आणि हा व्ह्यू मित्रांनो आहे ना तुम्हाला आज मुंबईमध्ये जाताना प्रवास पाहायला मिळतो आहे।
तर इथे खाऊ वगैरे मिळाला जातो कारण बोटीमध्ये, कारण फेरी बोटीमध्ये हे असं पाहायला मिळतं आहे. आणि सेफ्टीमध्ये आपल्याला सेफ्टी जॅकेट वगैरे आहेत ते घालू शकता जर भीती वाटत वगैरे असेल तर असा हा व्ह्यू पाहायला मिळतो आहे. कारण तू एवढी फास्ट चालले ना तर बघण्याचा नजाराच वेगळा आहे. आणि आपला पहिलाच प्रवास आहे कारण अलिबाग टू मुंबई जो प्रवास असणार आहे आणि त्या प्रवासामध्ये खूप सारा व्ह्यू पाहायला मिळतो आहे. तर पाहू. मंडळी आपण गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे आणि हे दादा आहेत. तर आज हे बोटीवरती होते आणि यांच्यामुळे हे आपला व्हिडिओ आज पाहायला मिळतो आहे. आणि आता सर्व उतरते पटापट, ते पण आपण पाहणार. तर मंडळी आपण गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे आणि हा इथला व्ह्यू पाहायला मिळतो. कारण मित्रांनो मुंबईतील हा पहिला बोटीतला प्रवास होता आणि त्या साईडला आपल्याला जो गेट पाहायला मिळतो ना, तर मित्रांनो इथं जास्त शूट केलं जातं आणि त्याच्यातूनच हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो. कारण जो प्रवास आजचा होता ना तो भारीतला होता आणि तो आपल्याला पाठी पाहायला मिळतो व्ह्यू. तर असे हे कोकणातील किंवा मुंबईमधले असले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर पाहू.